स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। त्यांचे नाव सांगायला लागतील ना की कोण आहे कोण नाही। आम्ही सांगितलं तर काही लपणार नाही ना। तुम्ही सर्व पत्रकार बांधव आता तुम्हाला दिसतंय की इथे सर्व पक्षामध्ये फक्त राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा जर पक्ष सोडला तर बाकी सर्वजण आहेत। आणि मी काय म्हणतो की जर आपण चोरी केलीच नाही तर आपण लपायचं कशासाठी ना। आपण सुद्धा लोकांच्या भावनेबरोबर यायला पाहिजे। आपणही सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा या बेसाच्या विरुद्ध लढताय म्हणून, परंतु त्यासाठी तुम्ही वेगळा गट स्थापन करायची गरज नाही आहे। कसं असतं माहिती का, मांजरीला वाटतं की ती दूध पिते कोण बघत नाही, कारण डोळे तिने झाकलेले जगाने झाकलेले आहेत का, तर जगाचे डोळे हे उघडे झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे उघडे झाले। पण ते कसे झाले पाहिजे होते की तुम्ही पहिल्यापासून पत्रकार बांधव तर एवढा सक्षम असता आपल्या आंबेगाव तालुक्यातला, तर त्यांनी विचार केला असता ना की 1995 साली जी डेअरी सगळ्यात मोठी होती आपल्या महाराष्ट्रात म्हणजे कात्रज डेअरी, 1.5 लाख लिटर तेव्हा तिची क्षमता होती, ती क्षमता आता 2 लाख आहे। आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष चालू झाली डेअरी आपल्या आंबेगाव तालुक्यातली, तेव्हा 15 ते 20 लिटर संकलन करायची, त्या 10 लाखावर गेली। तर नुसती महाराष्ट्रात नाही, ती मंचरमध्ये बोट्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये गेले। एवढा पैसा हा येतो कुठून? जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळतं आंबेगावला तेव्हा आंबेगावला एक नवीन डेअरी स्थापन होते। आंबेगावला सहकारी साखर कारखाना स्थापन व्हायला 7 वर्ष लागले, लोकांचे पैसे घ्यायला लागले, परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना स्थापन व्हायला 2 वर्ष लागले। परंतु प्रायव्हेट साखर कारखाना चालवायला आमदारांचाच मेहना का लागला? मग ते दुसरं कोण नव्हतं का? हे सर्व प्रश्न तुम्हाला वाटले पाहिजेत। पत्रकारांना एक जाणीव पत्रकार म्हणून त्यांना कळलं पाहिजे अरे सगळं आलं कुठून? हे अचानक आभाळातून नाही पडलं, हे आलं कुठून? बरं ते सुद्धा पराग आहे, हा सुद्धा पराग आहे। हे सगळं परागला स्कूटरवर फिरणाऱ्या माणसाला 3-3 हजार 4-4 हजार 5-5 हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या कुठून? आभाळात न पडल्या, जमीन न सापडल्या। इथं आमचे लोक पण शेतकरी दूध पिकवतात, त्यांना 7 रुपये लिटर मागे नफा आहे। यांना जे वर्किंग करतात प्रोसेसिंग, त्यांना 1 रुपये 20 पैसे नफा आहे। त्यांच्या ऑडिटवर लिहिलं आहे, ऑडिटवर तर त्यांचा नफा 7 कोटी आहे। तो वर्षाला किती झाला? 20 वर्षात 140 कोटी। त्यांच्या प्रॉपर्टी 3,000 कोटी झाल्या कुठून? अरे सोपे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारा। तुम्ही विचारता तुम्हालाही कळणार नाहीत। तुमचा आरोप कोणावरती सर? आरोप नाहीये ना, मी सांगतो तुम्हाला। मी मागच्या सुद्धा मी कारखान्याचं बोललो, मागच्या सुद्धा मी बँकेचं बोललो, मी नाही बोललो, मी त्यांचं पत्र तुम्हाला वाचून दाखवलं। याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याच्या मागे मुख्य सूत्रधार हे की जेव्हा 1990 साली वळसे पाटील इथे आमदार झाले आणि तेव्हापासून इथल्या दूध संघावरती कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसची एक छत्री अंमल आहे। एक छत्री अंमल असताना तो कारखाना त्याला शासनाचं पाठबळ आहे, तो वाढायला पाहिजे होता का घटायला पाहिजे होता? वाढायला पाहिजे होता, पण तो घटला। आणि यांच्या मित्रमंडळांच्या कारखान्या डेऱ्या 100 पटीने वाढल्या। हे कसं होईल? म्हणजे तुमच्या आमच्या पोटावर पाय आज नाही दिलाय। हा 1995 पासून त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णपणे ते बीज पेरलं, ते बीज आता आज एवढं मोठं वाढले की त्या वटवृक्षाच्या छायेत ते सुद्धा झाकले गेलेत आणि त्यांना बोलता येऊ शकत नाही, कारण की त्याच पैशावरती निवडणूक लढताय, त्यांच्याच याच्यावरती निवडणूक लढतायत। तो अध्यक्ष आहे, तो जितकी बँक पण चालवतोय। आज या बँकेवरती पाठीमाग सुद्धा 5-6 वर्षात 2-3 वेळा बुडली म्हणून बँकेची अफवा पसरली होती, नंतर परत झाक सर्व झाली। हे सगळं का करायला ते माहिती का, की आपण एखादा जर आपण म्हणतो ना, आपण एखादा कुत्रा म्हणून एखादा वाघ पारला, तो मोठा तो पहिला खातो कोणाला? त्याच माणसाला खातो ना, मग तो खाईल म्हणून त्या भीतीने आता बसावं लागतं। ही सगळी अशी संघटना आहे, या संघटनेच्या पाळेमुळेपर्यंत तुम्ही जायला पाहिजे। आणि मला माहिती आहे वाणी साहेबांसारखे निर्भीड पत्रकार आहेत, तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत, आज आमचे पाहुणे येते तोडकर साहेब, त्यांच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत। तुम्ही सगळ्यांनी मुळापर्यंत जावा, रमेश शिवचं अजिबात ऐकू नका, पत्रकं घ्या। 1995चं ऑडिट रिपोर्ट काढा, कात्रजचं काढा, तुमच्या गोवर्धनचं काढा, नंतर दर सालाचं काढा, प्रॉफिट काढा, नुकसान काढा, कर्ज काढा, म्हणजे सगळं वाढलं कुठून तुम्ही माहिती घ्या। ह्या म्हणण्यातून तुम्हाला की तुमचा लोकप्रतिनिधी या भागाचे जे आहेत त्यांच्याकडे असताना जर ह्या गोष्टी होत आहेत, या अनेक दिवसापासून जर भेसळीचं रॅकेट होतं, तर याविरुद्ध आंदोलन करत असताना जर तुम्ही कुठेतरी त्यांचं नाव घेत नाहीये, काय म्हणायचं? असं असतं, त्याच्याकडे एक संविधानात दिलेलं आहे, जोपर्यंत तुमच्या चौकशी अहवालात कुणाचंही नाव येत नाही तोपर्यंत इथं जन्मलेल्या कुठल्याही म्हणतो ना आपण, इथला जो काय जनता आहे ती जनता कुणाचं पण नाव घेऊ शकत नाही। हा गुन्हा आहे आणि मी गुन्हा करू इच्छित नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत त्याचं नाव शासन जाहीर करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगतोय येणार कसं। बरं याचं कसं येणार ते पण तुम्हाला सांगतो। मागच्या 2 वर्षाचे भेसळ होती, तर मग याची तुम्हाला कल्पना नव्हती का, किंवा सर्वसामान्य जनतेला नाही, सर्वसामान्य जनतेला माहिती, मुंडेंनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच हे समोर आलं। सर्वसामान्य जनतेला माहिती कधी होते माहिती का, की जेव्हा एखादा शासकीय यंत्रणा त्याच्यावरती बोट ठेवते तेव्हा जनता बोलू शकते, एखादा कुठला माणूस बोलू शकत नाही। जनतेला माहिती व्हायला 2005 साली भेसळीचाच गुन्हा दाखल झाला, 2008 साली भेसळीचाच गुन्हा झालाय, आजही 2026ला ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय तो भेसळीचाच गुन्हा आहे।
आणि तीच लोक तुमच्या सल्ल्याने तुमच्याशी सोबत असतात, ते काम करतायत आणि अख्खी लूट करतायत, तरी तुम्हाला त्याचं काही नाही का? खरं तर असं म्हटलं जातं की सगळं चालू असताना आम्ही जेव्हा प्रसारमाध्यमांची चर्चा ऐकत होतो की गेल्या अनेक दिवसापासून मांडीला मांडी लावून बसणारे आज खरं तर विरोधात उतरलेले आहेत. कसं पाहताय विधान? नाही 100% 1990 साली आम्हा लोकांना, तरुण पिढीतले आम्ही सगळे कार्यकर्ते होतो, त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्या तालुक्याला तरुणपण आलं पाहिजे. तरुणपण आलं तर या तालुक्यामध्ये गतिमान होईल आणि प्रगती होईल. प्रगतीच्या माध्यमातून 20-25 वर्ष आम्ही त्यांना साथ दिली आणि त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहिलं. पण जेव्हा सत्तेची काही केंद्र त्यांच्या हातात आली, सत्तेच्या केंद्रामध्ये एका बाजूला साधा सामान्य कार्यकर्ता जनतेमध्ये काम करत होता आणि त्यांचे 2 नंबरचे जेवढे कोणी लोक असतात आज ते भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये किंवा दूध भेसळच्या यादीमध्ये जे पुढे दिसत आहेत तुम्हाला, ते पडद्यामागे हे सगळे काम करत होते.